काय झालंय या ठिकाणी आई जगदंबेचा आणि मायाची शक्ती तुळजा भवानीचा चातुर्माद गोंधळ चालला आई जगदंबेचा अनाथ नाभाने नटलेली आई तुळजा भवानीचा आज हा गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे हो बाबा देवकीवरती 5 पोळ्या तेल जळालं आणि या गोसावी परिवाराचं विघ्न बाबा रे आदिशक्तीच्या या गोंधळाचा सुरुवात करण्यासाठी काय केलं पाहिजे जेवलं पाहिजे आणि झोपलं पाहिजे महाराज बाबा कोणत्याही कार्याची सेवा कार्याची सुरुवात करीत असताना 64 कला 14 विद्यांचा अधिपती तोच महागणपती आधी गणरायाला वंदन केलं पाहिजे मला केलं पाहिजे का हो तर गणराया वंदन कसं केलं पाहिजे महाराज आई जगदंबेचा हा गोंधळ मांडला आई भवानीचा हा रंग भरला आदिशक्ती गावाला आई जगदंबा नटलेली भवानी अगाध महिमा माय माऊली जगदंबा माझी आई धावली आणि तुळजापूरची आली माया तीच माझी जगदंबा सावली आई जगदंबेच्या गोंधळासाठी कोण कोण लागतं सांगितलं पाहिजे महाराज सांगू ना महाराज आई जगदंबेच्या गोंधळासाठी बघा 5 मानाचे गोंधळी लागतात तसे 5 मानाचे दिवटे लागतात 5 मानाच्या सुवासन्या बायका लागतात महाराज 5 सुवासन्या बायका आता राहिल्या नाहीत काय बाबा तुम्ही झाला का काय 5 सुवासन्या बायका आता राहिल्या नाही त्याचं कारण नंतर सांगतो म्हटलं तुम्हाला नंतर सांगताय अजून जेवायचे आहे बाबा बरोबर आहे महाप्रसाद संपायचा आहे तर बाबा आदी जगदंबेच्या गोंधळाला हाक कशी दिली महाराज सदानंद या गोंधळाची नवकर्ये
गेले. आता आम्ही तुम्ही सगळे एकत्र बसून देवीचं जागरण केलं पाहिजे. बाबा रे सौम्या एवढा आदिशक्तीचा थाट मांड भरलाची आई भवानीचा गोंधळ घातीला ड्युटीवरती 5 पळ्या तेल जळालं. तर आदिशक्ती आई जगदंबेच्या या कारणानं या गोसावीचं विघ्न हे दूर पळालं. तर आई जगदंबेचा जन्म झाला कसा, आईची उत्पत्ती झाली कशी, आईचा गोंधळ का घालावा याचं मी सांगून देतो महाराज. सांगून दे म्हणलं महाराज. महाराज जर समोर या म्हटला बाबरे फार वर्षापूर्वीची गोष्ट. फार वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती मोठमोठे दैत्य माजले होते. कसे ह्याच्यासारखे त्याच्यासारखे आणि या बारक्यासारखे दैत्य माजले होते रे बाबा. चंडमुंड निशुंभन महिषासुर दैत्य. चंडमुंड निशुंभन महिषासुर दैत्य याला काय केलं बाबा शिवनामाचा जप सुरू केला. एका टंग्यावरमध्ये 12 वर्ष एका पायाच्या एका बोटावर त्याची शिवनामाचा जप सुरू केला. पिंडावर ठेवली आपले नेत्र बघा त्या पिंडावर ठेवली आणि ओम नमो शिवाचा जप सुरू कसा केला माऊली. कसं हे भोळ्या शंकरा एका पायाच्या बोटावरती चंडमुंड निशुंभन महिषासुर दैत्य शिवनामाचा जप सुरू केल्यावरती त्यावेळी मंडळी काय घडलं म्हणलं इतकी सेवा तुमची कोण करेल आहे रे बाबा. आई जगदंबा पार्वती माता बोलू लागली देवादी महादेवाला बाबा एवढे तुमच्या तपस्या कोण करतय महाराज. ताबडतोब पृथ्वी तलावरती जावा आणि याचा शोध मोहीम सुरू केला. महाराज बघा त्यावेळी देवादिदेव महादेव गळ्यात रुद्राक्षाची वेळ कपाळी भस्माचा टिळा अंगावरती भगवल्याला आणि काकेमध्ये झोळी अडकवला आणि आला बघा त्या पृथ्वी तलावरती. महाराज कोण तुम्ही किती बाबा आणि तुम्ही ज्याची आराधना केलात मी तोच महादेव देवादिदेव महादेव. तुम्ही बाबा तुमच्या प्रिया तपस्यावरती तुमच्या आराधना श्रद्धेवरती मी तुमचा प्रसन्न आहे तुमच्यावरती मी काय हवं ते बघा. असं अहो देवादिदेव महादेव आहात तुम्ही. आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती. आमची नेत्र त्या पिंडीवर ठेवली नेत्राचा मारा पिंडीवर बसला आणि ताबडतोब नेत्र आम्हाला द्या. त्याच वेळी महादेव तुला समजू आम्ही बाबा चमत्कार शिवाय नमस्कार नाही. तुमची पिंडी नेत्र वाटली ते नेत्र तुमची तुम्हाला देतो. तुमची दृष्टी तुम्हाला देतो मला. झोळ काढणे झोळीचा भस्म काढणे महादेवाच्या पिंडीत टाकताच बरं आपली दृष्टी दिली पुन्हा एकदा त्या दैत्यांना. त्याच वेळी बघा मंडळी झोळीतला भस्म काढला पिंडीवरती फेकला नेत्र जाऊन जाग्यावर बसली आणि त्या दैत्याला विश्वास पटला देवादी महादेव आले आहे. देवा महादेवा तुम्ही महादेवा तुम्ही तुम्हाला नमस्कार करतो म्हटला. बाबा आशीर्वाद आहे तुला. आम्हाला आशीर्वाद नको रे देवा.
आम्हाला 3 वरदान द्या म्हटला. मी तुमच्या या तपस्येवरती प्रसन्न झालोय. तुम्ही हवं ते वरदान मला. आम्ही चंडमुंड निशुंभ महिषासुर दैत्य आहोत. महिषासुर मोठा बाबा तो महिषासुर आहे. चंडमुंड निशुंभ महिषासुर दैत्य. तर आम्ही 4 वरदान मागतो तुमच्याकडे. 4 मागताय का 3 मागू? 3च मागा. 3च सध्या. 3 त्यावेळी 3 द्या म्हटला. तर पहिला वरदान असा. कसा होता? पहिला वरदान मागतो. दुसरं तू माग. तिसरं तू माग बाबा. काय मागितलं पाहिजे बाबा. एवढ्या वर्ष तुम्ही कोणा त्यांच्यावर प्रसन्न झालंय बाबा रे. प्रसन्न झालं बाबा. तर पहिला वरदान बघा देवानं काय मागितला. काय मागितला? महादेवाला दैत्यानं वरदान कसं मागितला. दैत्य कुळी नष्ट. दैत्याची कुळी श्रेष्ठ. आणि बघा देवाची कुळी नष्ट. म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या 3 लोकांमध्ये आमचं राज्य असलं पाहिजे. असं पहिला वरदान द्या म्हटला देवा. नमस्कार करतो बाबा. दुसरा वरदान नमस्कार करतो देवा. दुसरा वर असा पाहिजे म्हणलेला आहे. कधी आम्हाला युद्धाचा किंवा लढण्याचा प्रसंग आला. एका रक्ताच्या थेंबापासून हजारो दैत्य निर्माण झाले पाहिजे. म्हटला. तुम्ही सांगा म्हटला. या माझ्या हलक्या भावाला मरणाचा खूप कंटाळा येतो. अमरत्वाचं वरदान पाहिजे म्हणलेलं आहे. म्हणजे अमरत्व पाहिजे तुम्हाला. तिने वरदान तुम्हाला दिले बघा. कावड्यामध्ये मला त्यावेळी बघा देवानं 3 वरदान दिले. त्या वरदानाच्या प्राप्तीवरती चंडमुंड निशुंभ महिषासुर दैत्य उन्मत्त झाले आहे. ताडमाड झाड उपडू लागली. देवदेकांच्या वाटे लागली. अहो देवळं उद्ध्वस्त केली. साधू संतांची कोटी नष्ट केली. हे संकट पडलं कुणाला माऊली? कुणाला पडलं? हे संकट पडलं मला देवाली देव बाबा इंद्रदेवांना. सर्व लोकांचा राजा माऊली. देवलोकांचा राजा. देवलोकांचा राजा इंद्रदेव बाबा. ताडमाड झाडं उडू लागली. देवादिकांच्या पाठी लागली. साधू संतांची कुटी उद्ध्वस्त केली. भावर घेतलं गुंडामध्ये बाबा विघ्न घडू लागली. मृत्यू लोकावरती हाहाकार माजवला. पृथ्वी लोकावरती हाहाकार माजवला. पृथ्वी लोकावरती हाहाकार माजवल्यावरती देवलोकामध्ये राजा इंद्रदेव इंद्रदेवाला प्रश्न पडला. हे संकट थांबायचं कसं म्हणणार? हे संकट थांबायचं कसं याचा विचार केला. त्यावेळी इंद्रदेव आपल्या ऐरावत मध्ये बसून निघून गेले बघा विष्णुदेवाकडे. विष्णुदेवाकडे बोलते झाले. काय बोलते झाले महाराज? नमस्कार देवादेव विष्णुदेव. नमस्कार. आदि नारायणानो नमस्कार घ्यावा. मला नमस्कार घ्यावा. बाबा एक देवादिदेव महादेवाने बाबा या दैत्याला वरदान दिल्यावरती पृथ्वी लोकावरती हाहाकार माजवला. म्हणलेला आहे. देवांच्या पाठी लागले. साधू संतांची कुटी उद्ध्वस्त केली. जर असंच हे चालू राहिल्याची तर बाबा देवाची कुणी नष्ट होणार नाही. सगळी भ्रष्ट नष्ट होऊन जाईल आणि या दैत्यांची कुणी श्रेष्ठ ठरलं. काय म्हणला बाबा? वाईट प्रवृत्ती या जगामध्ये प्रस्थापित होईल. असा हा प्रश्न देवाने विष्णुदेवाकडे पुढे मांडला. पुढे मांडला म्हणला महाराज? विष्णुदेवा पुढे मांडला. पण देवादेव विष्णुदेव ते विष्णुदेवच. कुठली गोष्ट अंगावर घ्यायची नाही. खरं म्हणलं बाबा. या देवादेव जसं तुम्ही माझ्याकडे आलात तुमच्या येण्याला मी तुमचा आदर करतो. तुमच्या मागणीलाही मी माझा आदर करतो. पण हे संकट माझ्याकडून टळताना खूप कठीण आहे. कारण देवादिदेव ही शिवलीला आहे. देवादिदेव महादेवाने दिलेली हे बाबा वरदान आहे. खरं म्हणलं बाबा. हे माझ्याकडून मला सुटणार नाही. माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पुन्हा एकदा जावं महादेवाकडे. आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेकडे जावं
अशी गोंड करताच इंद्रदेव गेले बघा पार्वती मातेकडे. शंभुदेवाची तू ग नवरी, इंद्रदेवाची तू ग नवरी, तूच पर्वत तुम्ही येडेश्वरीचं ऐकलं. येडेश्वरी कोण आहे, कुठं आहे काय माहितीये का? व गोंधळे आले, गोंधळ घातले, गाणे म्हणले, तुमचं तुम्ही ऐकला, झोपला, काय करणार तुम्हाला? येडेश्वरी म्हणजे तुळजापूरची आई भवानी ज्यावेळी सीतेला रावणानं उचलून नेलं आणि ज्यावेळी
रामाने आमच्या सीतेमातेचा शोध घेण्यासाठी वनवळ भटकत आला, तर आईने त्याची दुःख हे दुःख पाहून आईने त्याचं सांत्वन करण्यासाठी तुळजामाता तुळजापूरची आई भवानीनं येळाबाईचं रूप घेऊन म्हणजे सीतेचं रूप घेऊन आणि प्रभू रामापुढं प्रभू रामाला बोलती झाली. काय बोलतो महाराज? प्रभू मी तुमची सीता रावणाने इथं सोडून गेली मला. त्यावेळी पाहता क्षणी मला प्रभू राम म्हणजे काय साधे सुद्धा नाही, मर्यादा पुरुषोत्तम देवादिदेव विष्णू देवांचा अवतार. तर बघता क्षणी बाबा त्यांच्या दृष्टीस पडलं, तर त्या आई पार्वतीला आई तुळजा भवानीला बोलते झाले. काय बोलतोय महाराज? माते तू माझ्या सीतेचं रूप घेऊन तू माझी फसवणूक करू नको. मी तुला ओळखलं, तू माझी माता आहे. त्यावेळी बघा ती माता आपल्या प्रकट रूपामध्ये झाली, आपल्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाली आणि बाबा आई बोलती झाली. त्यावेळी प्रभू राम तिला म्हणाले, काय म्हणाले महाराज? आई येण्यासारखी वागू नको, तू येडाई होऊ नको. त्यावेळी बघा येडाई म्हणून येरमळ्या गावामध्ये येडेश्वरी म्हणून तिची स्थापना झाली. तिला येडेश्वरी म्हटलं जातं. खरं म्हणलं बाबा. आणि तिथे बाबा चुना येतला जो चुना, कारण का ते डोंगरामध्ये मावशी सगळीकडे चुना आहे. आणि ते चुना येतला जातो चैत्र पौर्णिमेला, त्याला बाबा म्हणतात चैत्र पौर्णिमेची जत्रा. येडेश्वरीची महत्व कथा. खरं म्हणलं बाबा. त्यावेळी इंद्रदेवाने बघा पार्वती माता आणि महादेवाकडून देवादेव इंद्रदेव जे तुम्ही काय वरदान दिले आहात ते वरदान काय खोटे ठरले नाही. त्या वरदानाच्या प्राप्तीवरती चंडमुंड निशुंभ आणि महिषासुर दैत्य हाहाकार माजवला. आपल्या देवरिकांच्या पाठी लागली. त्यानंतर बाबा आपल्या साधू संतांची कुठे उद्ध्वस्त केली. त्यावरती काहीतरी उपाय सांगा. त्यावेळी बघा देवादिदेव महादेव म्हणाले, मी दिलेले वरदान खोटे ठरणार नाही आणि ते खरेच ठरणार. आणि दिलेलं वरदान मी परत घेऊ शकत नाही, कारण माझा तो वरदान माझा फुकट जाईल आणि माझं महत्व राहणार नाही. तेव्हा पार्वती माते बोलती झाली. पार्वती माते बोलती झाली देवांना, मी म्हातारीचं रूप घेऊन त्यांच्यावर युद्ध करून त्यांचा वध करण्याचा मी प्रयत्न करते. त्यावेळी बघा पार्वती माता 80 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेऊन आली. बघा बाबा पाताळ स्वर्ग मृत्यूच्या मध्ये बघा मृत्यू लोकावरती आल्यावर चंडमुंड निशुंभ महिषासुर त्याला दैत्यानो तुमचं आणि माझं युद्ध झालंच पाहिजे. कोण आहेस तू? युद्ध झालंच पाहिजे. कोण आहेस तू? मी 80 वर्षाची म्हातारी आहे. संत हा कोण आहेस? एवढे कसे उन्मत्त तुम्ही? एवढे कसे उन्मत्त? आम्ही हा महादेवानं वरदान दिलं आम्हाला. होय देवादिदेव महादेव वरदान दिलं. येत का? मग तुमचं आणि माझं युद्ध झालं पाहिजे. युद्ध करणं काय नाकर मुटका अरे बाबा माझ्याकडे काय नाही, युद्ध करा ना. माझ्यासोबत युद्ध करा. कोण आहेस तू? मी म्हातारी आहे. कोण आहे ती? मी म्हातारी असते तर युद्ध झालं पाहिजे. हो तुझं युद्ध का झालं पाहिजे? तुम्ही जो हाकार माजवला तुमचा अन्याय खूप वाढला. अगं म्हातारी तुझे हाडे खिडखिड खिडखिड आणि तुमच्या बापाचा घडा भरला. तुझं तुंतून करीन म्हटला. तरी युद्ध झालं पाहिजे. युद्ध झालंच पाहिजे. युद्ध करण्याच्या वेळेला काय शिल्लक आहे म्हातारे? तर त्यावेळी बघा 80 वर्ष रूप म्हातारीचं घेऊन
दैत्यांबरोबर युद्ध खेळायला तयार झाली आजी. मावशी मावशी युद्ध चालू करा. मावशी युद्ध चालू करायचं. युद्ध चालू झालं. 80 वर्ष म्हातारी तरुण घेऊन आजीला हसते बाई. त्याच्या पाठीवर झाला. त्यावेळी बघा युद्ध चालू झालं आजीबाई. आजीबाई खायचं युद्ध चालू झालं. त्यावेळी बघा आईने युद्ध चालू केलं. पण दिलेला वरदान काय खोटा ठरलं. एका रक्ताच्या थेंबापासून हजारो दैत्य निर्माण होत चालले. तर त्यावेळी बघा पार्वती मातेने तिथं करता पाय घेतला आणि ओळखलं की वरदान खोटे ठरत नाही आहे आणि याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे देवा. तर पुन्हा एकदा आले बघा कैलास पर्वताची स्वर्गावरती. तर आई पार्वती माता बोलती झाली. तर त्याच वेळी बघा आली नारद मुनींची स्वारी. नारायण नारायण स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचा भ्रमण करता. तोच बघा नाराज होणे ज्याला कळ लावण्यामध्ये एक्सपर्ट म्हटलं जातं. तर तिथे स्वामी आणि आई पार्वती माता भरती झाली. देवादिदेव महादेव तुम्ही दिलेल्या वरदान काय खोटे ठरणार. एका रक्ताच्या थेंबापासून हजारो दैत्य निर्माण होत चालले. मला ते दैत्य आवरून आहात याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्यावेळी बाबा नारद मुनींची अक्कल लढवली. नारद मुनींना 3 कळा असतात. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये भ्रमण कसा करतो हा करतो ते सांगतो महाराज. जर नारद मुनींची शेंडी उभी राहिली तर बाबा स्वर्ग लोकांवरती काहीतरी तिथे घडतंय काहीतरी तारगम्य घडतंय असं करायचं. आणि जर नादीमध्ये कळ उठली तो व्हाळाकडे जातो. जर नादीमध्ये कळ उठली तर मृत्यूला लिंबीमध्ये काय होतं अजी. लिंबीत काय होतं बेनामीमध्ये कळलं तर मृत्यू लोकांमध्ये काहीतरी घटित घडतंय. पाचवा पायाला खार आली सर्व लोकांत काहीतरी घटित घडतंय. खरंय गोली बुवा. तर त्यावेळी नारद मुनीने आपली अक्कल आणि शक्कल लढवली. देवगणांना बोलिला मी जातो आणि त्यांचा वरदान बदलतो. ताबडतोब जावा म्हटला. तर त्यावेळी नारद मुनी आले बघा दैत्यांकडे. नारायण 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 नारायण. अरे दैत्यांनो एवढे कशावर मत झाला तुम्ही. एवढे कशावर मत झाला. देवाने वरदान दिलं आम्हाला. कोण आहेस तू. अरे वेळा माझा इतिहास आहे बाबा. मी नारद मुनी तिन्ही लोकांचा भ्रमण करता. मग तुम्ही उन्मत्त का झाला बाबा. तू खातोस का मी खाऊ याला. अरे कशाच्या जीवावर तेवढे उन्मत्त झाला. अरे बाबा एकदा सोडून 2 कोंबडी मारला येऊ. एकदा सोडून 2 कोंबडी हाणला गाड्यात. बर बाबा कशाच्या जीवावरती तुला शिल्लक सोडणार नाही बाबा देऊ. अरे पण मी म्हणतो तुम्ही कशाच्या जीवावर तुड्या मारताय. देवानं वरदान दिले आहेत आम्हाला. असे कोणते वरदान दिले. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोक आमचे राज्य असणार. बर अजी दुसरा वरदान कुठला दिला. एका रक्ताच्या थेंबापासून हजारो दैत्य निर्माण झाले पाहिजे. कधी युद्धाचा प्रसंग आला तर एका रक्ताच्या थेंबापासून हजारो दैत्य निर्माण झाले पाहिजे. शेवटचा तिसरा वरदान होता अमरत्वाचं वरदान. अमरत्वाचं वरदान म्हणजे दैत्याने बोलताच नारद मुनी मला दैत्यांना बोलले. काय बोलले की देवादेव महादेवाने तुम्हाला फसवलं. कारण का बाबा या जगावरती जन्माला आलेला मुलाला मेल्या वाचवलं.
मोक्ष नाही. खरं म्हणलं बाबा. कोणत्याच प्राण्याला, मनुष्याला, पक्षीला मेल्याशिवाय मोक्ष नाही जीवनात. तर त्यावेळी तुम्ही हा तिसरा वरदान बदलून मागा. आणि मागताना कसा मागा? कसा मागायचं म्हणलं महाराज? माता पित्या वाचून जन्मणार राहणार आणि तीच करे तुमचा संवार, असा वरदान बदलून मागा. तर त्यावेळी बाबा दैत्य लोक खुश होऊन पुन्हा एकदा तपस्या चालू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप चालू केला. पुन्हा एकदा देवादिदेव महादेव आले बघा बाबा दैत्यांकडे. दैत्यांना बोलते झाले. काय बोलतोय? आणि दैत्यांनो आता काय झालं तुमचं आणि काय मागायला राहिलंय? देवा तुम्ही आम्हाला फसवला. अरे कसं काय फसवला? डबल गेम खेळत येतो. अरे तुम्हाला फसवायला का मी मोदी आहे का? बाबा हा फसवला म्हटला. हो मी का मोदी आहे का फसवायला? एकनाथ शिंदे सारखा आमच्यावर गेम केला होय का? अरे देवादेव तुम्हाला कोणता वरदान पाहिजे एवढं सांगा मला. शेवटचं वरदान तेवढं चेंज करून दे. कसा पाहिजे वरदान? कसा पाहिजे? मेलो 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 जगलो 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 अशी पडलं पडलं उठलं उठलं पाहिजे. मात्या पित्या वाचून जन्मणार नाही ना आणि तीच करेल तुमचा संवार. काय बडबडतोय देव? कांसुबुद्धी म्हणलं बाबा देवाचे. देव काय बडबडतोय? माता पित्या वाचून जन्माला येणार नाही मुलाची आणि आमचा संवाद कसा काय होणार म्हटला. अरे बाबाने या दैत्याने असं वरदान मागितलं महादेवाकडे. दिला का? वरदान दिला. तर पुन्हा एकदा त्याला गाडा उपडू लागली. देवाधिकांच्या पाठी लागली. साधू संतांची कुटी उद्ध्वस्त केली. पुन्हा एकदा स्वर्ग लोकावरती बाबा आता नारद मुनीने बोलता झाले. काय बोलतो? मी तो वरदान बदलून सांगितला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांना बदलून केलं आणि देवाने पण तो वरदान त्यांना दिला. आता हे देव आणायचा कुठून? आता हे मुलं आणायचं कुठून? कारण या निसर्गाचा नियम आहे की बाबा प्राणी आणि नर आणि मादीमध्ये प्रजनन झाल्याशिवाय अपत्य होत नाही. बाबा हे निसर्गाचा नियम आहे. तर त्यावेळी बाबा देवलोकामध्ये एक मोठा होम हवन यज्ञ चालू केला आणि देवाला कशी हाक मारली? धावत माझ्या तुझ्या विना मला कोणी नाही आंबा
त्यांचं कल्याण करावं. नमस्कार. जय भवानी गोंदी पार्टी आई भवानीचे त्रैवार्षिक, वार्षिक आणि 12 वर्षाचे मुंजाचे हे नवसाचे देखील गोंधळाचे कार्यक्रम घालण्यात येतात. आमचा पत्ता आहे कलमट कुंभारवाडी स्वामी समर्थ मठाकडे, कणकवली तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा. आमचा फोन नंबर आहे 9405309797 आणि दुसरा नंबर आहे माझा 9067542832. सुभाष इंगळे. धन्यवाद.